नेहमी गर्दी एवढी याच्यापेक्षा जास्ती गर्दी असते आमच्या इथं. सर्व खेळांमध्ये नाहीये. आमच्या गावाची परंपरा एक नंबर. लाईट बंद व्हायला नाही पाहिजे. पिंपराळ्याची जी परंपरा असेल सगळ्यात पुढे असणार व्यापा मोगरा लावत होते. कुठून आले तुम्ही? आमची सेवा एकदम निःशुल्क असते. हे उपक्रम राबविला आहे तो अतिशय उपक्रम इथे आनंदाने उपक्रम पार पडत आहे. जसे ढोल ताशांचे गजर सामील होतात तसा प्रत्येक अंगात थरकाप होतो किंवा आपण लेझिम खेळावी बा. पिंपरा एक पंढरपूर एकदम उत्साहाने होतो. दरवर्षी आम्ही डायरेक्ट सुट्टी घेतो. आम्ही दरवर्षी जवळजवळ 1.25 क्विंटलच्या आसपास साबुदाणे वाटतो. नागरिकांमध्ये सगळे असं एकदम अध्यात्माच्या याच्याने वाढून गेले. आपण सर्व जोरदार घोषणा देऊ. जानकाबाई की, जानकाबाई की, श्री हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता प्रयत्न केला पिंपराळ्याचं जे रथोत्सव आहे ज्याला 150 वर्ष ह्या निमित्ताने पूर्ण होता या वर्षी, तर आपण सगळ्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला. करे व्हिडिओ घेतो. माणुसकी नुसकी आहे की नाही जगात? नाही. कराची से अंदरूनी मुल्क लोग अपनों में ईद मनाने के लिए आ रहे. अरे यार ये फिर आगे भाई इधर से निकलो ना, एक बार गाड़ी निकल जाएगी यार. परत 150 वर्षानिमित्त घरी वाजत बस आरामात. पब्लिकचे रिएक्शन जाणून घेतोय. तर खूप सुंदर अशा रीतीने हा रथोत्सव दरवर्षी साजरा होतो. अध्यात्माची जी ताकद असते, परमानंद काय असतं ते भौतिक सुख सुविधा सगळ्या एकीकडे आणि आध्यात्मिक आनंद जो असतो तो एकीकडे. तर लोक पंढरीच्या वारीला जातात. याला लोक प्रति पंढरपूर म्हणून पण म्हणतात पिंपराळ्याला. तर तुम्ही बघू शकता, कॅमेरामॅनला मी सांगेल की माझ्या मागे एवढी प्रचंड गर्दी आहे. अशीच दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक येत असतात. याचं बघा आध्यात्मिक अँगल तर आहेच, पण याचा अर्थव्यवस्थेला पण पिंपराळ्याच्या अर्थव्यवस्थेला खूप असा फरक पडतो की पर्यटनच्या दृष्टीने हे काही डेव्हलप करता येईल का. खूप जुनं असं विठ्ठलाचं मंदिर आहे, परंपरा खूप जुनी आहे आणि याला आध्यात्मिक पर्यटन म्हणून काही डेव्हलप करता येईल का याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहे की जेणेकरून जळगाव असेल, पिंपराळा असेल, समस्त जळगाव जिल्हा असेल तर याच्या पर्यटनाला आणि याच्या अर्थव्यवस्थेलाही कुठेतरी हातभार लागेल. तर असं तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. अजून आपण विविध व्यक्तींच्या प्रतिक्रिया काय आहे याबद्दल तर तुमच्या समोर घेऊन येऊ. तर स्टे ट्यून, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दाजी काय 150 वर्षाची परंपरा आहे, कसं वाटतं? आमच्या वेळेला नेहमी गर्दी एवढी याच्यापेक्षा जास्ती गर्दी असते आमच्या इथं. हो नेहमी ना आम्हाला सगळे आनंद असतो. तुम्ही किती वर्षापासून रथ पाहताय? आम्ही घरी 40 वर्षापासून पाहतो, पण आता 150 वर्ष झाले आमच्या रथाला. बघू शकता तुम्ही, खूप माहोल आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि खूप असं आध्यात्मिक वातावरण आहे. खूप आनंद होतो. रथ आला म्हणजे आमच्या अंगात सगळं येतं. 150 वर्ष झाले रथाला. तुम्हाला कसं वाटतंय? आपली पारंपरिकता जपतोय पिंपराळ्यामध्ये आज खूप भारी वाटलं. काय सांगाल? 150 वर्ष झाले रथाला. 150 वर्ष झाले रथाला. खूप छान. आणि हे सर्व खेळांमध्ये नाहीये. असं एक पिंपरा नगरी आहे, प्रति पंढरपूर आहे म्हणून त्यामुळे आणि लोकांचा उत्साह जास्त आहे आणि सगळे भाविक लोक आहे आणि याची जोपासना ते करताय म्हणून हे पुढे चाललेलं आहे. 150 वर्ष झाले रथाला. पिंपराळा रथोत्सव कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर छान वाटतंय दादा. काही आठवण रथाची? खूप आठवण येते. रथ ओढला होता का? हो. मजा आली? एक नंबर. प्रसाद खाल्ला का? हो. काय सांगाल प्रेक्षकांना? आमच्या गावाची परंपरा एक नंबर. दरवर्षी येतं का रथ बघायला? दरवर्षी. थँक्यू धन्यवाद भैयाला. शांतता समितीत घेतलेलं आहे. रथ ओढता का तुम्ही? हो रथ ओढतो आम्ही, सगळं काम करतो. अच्छा. यावर्षी रथोत्सव मोठ्या प्रमाणात आनंदाने उत्सव साजरा केला जाते आणि सेलिब्रेशन पण मोठे वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आयोजन केलेले. तर बघा मित्र, जे परंपरेमध्ये असतात, जे आनंद व्यक्त करतात
पण सर्वात मोठं काम आहे जी नंतरची घाण होते ते स्वच्छता करणारे लोक आहेत. त्यांचं कंट्रीब्युशन आपण नेहमी विसरतो. तर आम्ही प्रयत्न केले की त्यांना विचारू त्यांच्यासाठी रथोत्सव म्हणजे काय. सांगा मावशी, रथोत्सव म्हणजे काय? आमच्यासाठी एकदम चांगलं वाटतंय, एकदम रंजन आहे ते. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. रथोत्सव एकदम उत्सुकतेचा दिवस असतो तो. सर्वांना असं अभिवादन असतं त्याचं वालं. आपल्या गावाचा रथ आहे, सर्वांना आनंदित असतात ते. वर्षातनं एकच वेळा येत असतो रथ. तुम्ही किती टाइम पर्यंत असता इकडे? 11 वाजेपासून तर आम्ही रात्रीचे 6 वाजेपर्यंत असतो आम्ही. बरोबर. हा, आमची ड्युटी 11ला झाली. काही आठवण रथाबद्दलची? प्रसाद खाल्ला का? हो, खाल्ला प्रसाद. 150 वर्ष झाले, कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं. 150 वर्ष झाले रथाला. बरोबर. खूप आनंद वाटतोय आणि असंच नेहमी आनंदात राहो आणि निर्विघ्न रथाची परंपरा कायम राहावा हीच आमची इच्छा आहे. दरवर्षी म्हणे रथाच्या दिवशी पाऊस पडतोच, खरंय का? पडतो. रथ ओढता का तुम्ही? पडतो लहानपणापासून ओढतोय. प्रसाद खाल्ला का? हो खातोय का. अजून काय सांगाल, कसं वाटतंय? 150 वर्ष एवढी मोठी परंपरा आहे, अजून काय सांगाल प्रेक्षकांना? कारण कसं असतं पंढरपूर म्हणतात. हे काय म्हणता बघू? पाहिजे लाईट बंद व्हायला पाहिजे. लाईट बंद नको व्हायला. खूप मोठा प्रॉब्लेम होता, पण मला वाटतं जेवढं मी माहिती घेतली यावर्षी लाईट गेली नाहीये, कारण हाईट वाढवलीये. त्या वर्षी लाईट गेली नाही, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तुमचा. आपल्या सोबत आहे रवी आप्पा म्हणून फेमस आहे पिंपराळ्यात, मशहूर आणि एकदम शांत व्यक्तिमत्व आहे, खूप अध्यात्माशी जुळलेलं आहे. पिंपराळ्याची जी परंपरा असेल सगळ्यात पुढे असणार रवी आप्पा. आप्पा कसं वाटतंय? 150 वर्ष झाले. 150 वर्ष मजा या 150 वर्ष मजा आहे. वारीवाला म्हणता, कोळीवाला म्हणता, सर्व समाजाचे लोक असतात, नगरसेवक असतात, आमदार खासदार असतात, सर्व असतात. कोणी मौल्याला वगैरे असतं, कोणी भवानीवाले असतं, कोणी लेजिम असतं, कोणी सोंग असतं, पुन्हा आमचे नेते असतं. आपण लेजिम खेळता का? आमच्या या पिंपराळ्याच्या गावाची परंपरा अशी आहे, 150 वर्षापासून येत असतो सुरू आहे आणि आजपर्यंत खंड न पडता आणि गालबोट न लागता अशी परंपरा सुरू आहे. आणि या परंपरेनुसार आमचं समस्त पांडुरंग भजनी मंडळ यांच्या या सत्ताला सुद्धा 106 वर्ष पूर्ण झालेले आहे. भजनी मंडळाला पण 106 वर्ष झाले. सप्ताहाला तुम्ही काय सांगाल का? तुमची आठवण सांगा, काही रथाबद्दलची आठवण सांगा. रथाबद्दलची काही आठवण सांगा लहानपणीची. आतापर्यंत आम्ही लहानपणापासून भरपूर आनंद घेतोय आणि आता जसं वय तरी आम्हाला त्याचा उत्साह वाटतोय. जरी वय झालं तरी असं वाटतं की रथ आलं म्हणजे आमच्या अंगात येतं. बघा, ही अध्यात्माची शक्ती असते. एवढं वय झालं तरी ते म्हणतात जसं जसं रथ येतो तर अंगात शक्ती येते. बा तुम्ही काय सांगाल? जुना रथ मुला नवीन रथ बनवला, त्याची परंपरा चालूच आहे. रथ तुम्ही दिंडीमध्ये असता सगळे, तर रथ ओढता का कधी? मग रथ मध्ये ओढतो, त्याला लेझिम खेळतो. लेझिम पण जो आहे तो चालतो आहे. तुमचे नाही, तुम्ही आता एवढं वय झालं, किती रथ पाहिले तुम्ही आतापर्यंत? मी 70-75 पाहिजे. तुम्ही रथ ओढायचे का लहानपणी? मोगरा लावत होते. बाबा सगळ्यात मेन काम आहे ना, रथाला ब्रेक लावायचं तर रथाला मोगरी लावावं लागते. तर बाबा मोगरी लावायचे 55 वर्ष लावल्या. अरे 75 वर्ष बाबांनी मोगरी लावली. 55 वर्ष बाबांनी मोगरी लावली. तर बघा, आपण विविध लोकांचा आपण अनुभव घेतोय. तर काही महिला मंडळ आपल्याला भेटलंय, तर महिला मंडळच्या अँगलने आपण रथोत्सव बघू. तर काय मावशी, काय वाटतं तुम्हाला? 150 वर्ष झाले, काय सांगाल का? छान वाटतं आम्हाला या एरियामध्ये 150 वर्षापासून रथ उत्सव खूप छान बनवता. खूपच एकदम मस्त वाटतं आम्हाला. काही आठवण तुमची रथाबद्दलची? खूप चांगलं वाटतं बुवा असं, म्हणून आम्ही मन व्यक्त करतो. सगळे पिंपराळ्यातलेच आहे का? हो, पिंपराळ्यातलेच. मी एक बघत असतो, जेव्हा रथ मी बघतो ना, तर सगळे मुलंच ओढत असतात, महिला रथ ओढत नाही का? नाही, महिला नाही ओढत. मग तुम्ही कधी विचारलं नाही का असं अध्यक्षांना? आणि सपोज एखाद वर्ष असं वाटलं की महिलांनी रथ ओढायचा, तर ओढणार का?
हे बघा, ही महिला शक्ती आहे महाराष्ट्रातली, ही मा जिजाऊंची शक्ती आहे. तर बिलकुल सगळ्या गोष्टींसाठी महिला तयार असतात, हे की नाही, ही ताकद आहे. काही तर सांगा. मराठी नाही आहे. कुठले तुम्ही? कुठले? यूपी. यूपी. तो 150 साल हो गए रथ को, क्या लगता? अच्छा लग रहा है और क्या, सिर्फ अच्छा लग रहा है. हाँ. और क्या लग रहा है? कब से आ रहे हैं आप इधर? मैं इधर तो अभी पहली बार आया हूँ. पहली बार आए तो कैसा लग रहा है? पहली बार अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. माहौल कैसा है? ठीक है. तो हो जाता धंधा, हो जाता अच्छा इसमें? अभी तो नहीं हो रहा है, ऐसा ही चल रहा है धंधा. क्यों नहीं हो रहा? पता नहीं क्यों. आज फास्टिंग भी है, आज उपवास है इसलिए. हाँ, ऐसा उपवास है आज. अच्छा. तो अगले साल भी आओगे? हाँ आएगा. क्यों? धंधा करने के लिए. रथ देखने को या धंधा करने? हाँ, रथ भी देखने, धंदा भी करने. अच्छा अच्छा. जसं पिंपरात राहायला आलो तसं आम्हाला एक खेड म्हणून माहिती होतं, पण आम्ही जसं जेव्हापासून रथ पाहतो तेव्हापासून आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय. आणि आम्ही ज्या संध्याकाळच्या वेळेस खूप आनंद घेतो, खूप वाटतो. बघत असतो रथ पुढे असतो तसे आम्हाला खूप खूप वाटतो. काय 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 मागणार तुम्ही रथाकडे? काही नाही, सगळ्यांना आशीर्वाद. खूप खूप प्रसाद प्रसाद खाल्ला का? कसा होता प्रसाद? एकदम मजेत. चला, आध्यात्मक सगळं रथोत्सव निमित्त तुम्ही सगळे खुश राहा, सगळ्यांना आरोग्य भेटो, आमच्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा. बघू शकता आपल्या सोबत लहान बाल गोपाळ आहेत, तर यांचा असं विशेष असा अनुभव असतो रथाचा. तर काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल रथाबद्दल? आम्हाला खूप चांगलं वाटतंय इकडे येऊन सर. हो, यावर्षी हे सेटअप वगैरे केलंय पिंपळावाल्यांनी, भारी वाटतंय. यावर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे, तिथं भारी वाटतं. तुम्ही रथ ओढायला नाही जात? रथ ओढायला आता जात आहे ना. कुठून आले तुम्ही? सावखेडहून आले. सावखेडहून आले. बघा, सावखेडहून पण काही आलेत. तर अजून काही आठवणी, जुन्या आठवणी रथाच्या? एक मागच्या वर्षी कानावून पडलं होतं तिथं. हा, यावर्षी सुकानं व्हावा. खूप सुंदर वाटलं आणि आता ह्या वर्षी जी काही आरास केली ती पाहून खूप मन एकदम प्रसन्न वाटलं. काही आठवण रथाची? रथाची आठवण म्हणजे जसं पूर्वीपेक्षा यावेळेस जरा अगदी वेगळं काहीतरी ठेवलेलं होतं. खूप सुंदर वाटलं बघून. काय काय प्रार्थना कराल? भगवंताला सांगू आम्ही की हे वर्ष सर्वांचं आनंदाने जाऊ दे, जे काही संकट असतील ते दूर होऊ दे. हेच वर्ष की सगळे वर्ष? सर्व पुढील वर्ष, आणि जे काही कोणाच्या मनातल्या इच्छा त्या पूर्ण होऊ द्या. बघा, आपण विविध लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, तर मावशींच्या प्रतिक्रिया घेतो. 150 वर्ष रथाला अशी विशेषता आहे. पिंपळ्यात पहिल्यांदा असा उत्सव आहे. अगोदर लोक केळं फेकायचे, आता लोक केळं गल्लो वाटतात. बघा, आता केळी फेकली जायची, आता केळी गल्लोगल्ली वाटली जाते. पण कॅरेटचे कार्य किती स्टॉल लागला असतील विचारताच होईल. आणि अगणित. आणि चहा वाटपचा कार्यक्रम होतो, फराळ वाटपचा कार्यक्रम होतो, आणि इतकं उत्साह साजरा होता. 150वा आमचा म्हणजे रथाचा महोत्सव परंपरा 1875 पासून चालू झालेला आमची परंपरा आहे. तुम्ही रथ ओढता का कधी? हो, लहानपणी आम्ही रथात ओढत होतो ना, त्यावेळी आमच्याकडचे रस्ते वगैरे बरे नव्हते. पण आता आमच्याकडच्या बरेचशा नगरसेवकांनी, चांगल्या नगरसेवकांना त्यांचे हे चांगले केलेले यावेळेस एकदम मजा वाटते आम्हाला. आणि मला वाटतं इलेक्ट्रिकचे मोस्ट ऑफ द कामं रथाचे तुम्ही बघता, त्याच्याबद्दल काय सांगाल? तर यांची एक विशेषता आहे की इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड जी सेवा असते ना, ते दहा देतात. तर त्यांच्याबद्दल विचारू, कशी सेवा देतात? आमची सेवा एकदम निःशुल्क असते. हा, म्हणजे कसं, त्याला पेट्रोल डिझेल गाड्या तेवढंच फक्त, बाकी काही नाही. अखेर सेवा आमची स्वतःची असते. बघा, खूप सुंदर अशा रीतीने सगळेजण निःशुल्क सेवा देतात. तर इलेक्ट्रिसिटीचं काम खूप महत्वाचं आहे की जशी जसं अंधार होतं, लाईट लागतात रथावर, तर सगळं हे जे आपलं मंडळ आहे सगळं सेवा देत असतं. तो खूप सुंदर अशा रीतीने आपण सगळ्यांचे अनुभव जाणून घेतोय. तुम्ही काय सांगाल? आम्ही दारांत थरपे आम्ही बोला. जसं माझे मालक आहे, मी जे सांगितलं माझ्या मालकाने ते काम मी करू शकतो. माझ्या मालकाने मी काही बोलला असेल ते काम मी इलेक्ट्रिशियनचे करून घेतो. तुम्ही रथ ओढता का कधी? नाही. का बरं? आम्ही रथ ओढण्याचा कार्यक्रम फक्त आमचा सकाळ नंतर राहतो, आणि संध्याकाळी जेव्हा आमचा मेन चौकामध्ये रथ येतो तेव्हा आमची इलेक्ट्रिशियनचे काम चालू होता. जेव्हा इलेक्ट्रिसिटीची सेवा देता? हा, जेव्हा आमची इलेक्ट्रिशियनची सेवा येते, जेव्हा आम्ही लाइटिंग वर लावतो, आमची एवढी लाइटिंग वर लावल्यानंतर
दीडशे वर्ष झाले, काय म्हणतात? भक्ती आहे, सेवा आहे, सेवा आहे. शोभा आहे बरोबर. देवाची. किती वर्षापासून तुम्ही रथोत्सव बघताय? 5 वर्ष 5 वर्षापासून. तर या वर्षी कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मजा येते, प्रसन्न वाटतंय, विठ्ठल भेटला असं वाटतंय. पंढरपूरला जाल की पिंपराळ्यातच राहाल? पिंपरा एक पंढरपूर, एक पंढरपूरच आहे. बिलकुल बिलकुल. तुम्ही काय सांगाल काका? चला बोला. 150 वर्ष झाले, काय वाटतं? एकदम आपल्या गावातलं एकदम पंढरपूर सारखं वाटतंय आणि गावामध्ये जो आज पंढरपूर सारखं वातावरण निर्मिती झालेली आहे त्यामुळे गावात आज पूर्ण प्रसन्नता आहे आणि असंच आनंदाचं आपल्या पिंपरा गावामध्ये राहावं. तर रथ ओढता तुम्ही कधी? हो मग कसा अनुभव असतो रथ ओढायचा? रथ ओढायचा अनुभव पूर्वी आता जेव्हा काँग्रेसचा रोड झाल्यामुळे थोडासा लवकर होतो, पण पूर्वी जेव्हा होता तेव्हा फार अडचण व्हायची. 150 वर्षे परंपरा आहे जळगावच्या रथाची आणि पिंपळ्याच्या रथाची. दोघंही एक सारखेच आहे बिलकुल. पिंपळ्याच्या रथ म्हणजे आम्हाला विमानाची गोष्ट आहे फार काय. किती वर्षापासून रथ बघताय तुम्ही? आम्ही जवळजवळ कमी कमी 25 वर्षापासून बघतोय. अच्छा, मग कधी तुमचं म्हणजे युवावस्था होती तेव्हा तुम्ही रथ ओढलाय कधी? रथ ओढलेले आहेत. कसा अनुभव होता? चांगला अनुभव आहे. अच्छा, हा, प्रसाद खाल्ला का? प्रसादही खाल्ला, सर्व खाल्ला. तुम्ही सांगाल आजी काही? काही नाही, आम्ही दरवर्षी येतो रथ पाहायला, आमच्या पैकी वाणी लोकांपैकी. त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे, विशेष अभिमान आहे बघा. आपण येतो पाहायला आम्ही. बरोबर. बघा, खानदेश असल्याने विशेष अभिमान आहे. एवढं भक्तिमय वातावरण आहे, तुम्ही म्हणजे कोणालाच थकवा जाणवत नाही, भूक लागत नाही काय. बघा मावशी काहीतरी बोलते. मावशी, आम्हाला रथ बघायचा आनंद मिळतो आणि दरवर्षी आम्ही येतो रथ बघायला. रथ सुखरूप तिथे पोहोचतो, बरोबर व्यवस्थित सर्व कार्यक्रम पार पडतात. भाऊ, आपण हे 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण एक आनंद महोत्सव साजरा करत आहात. आपला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या गावातील जो उत्सव आहे तो आपण अति उत्साहाने पूर्णपणे पार पाडत आहोत. आणि आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय उपक्रम इथे आनंदाने उपक्रम पार पडत आहे. आणि रथ ओढता का तुम्ही? मग अतिशय उत्तम याच्यात आपले जे माननीय आमदार साहेब आहेत त्यांनी सुद्धा हे केलेलं आपल्या मंडळाचं हे केलेलं आहे आणि कार्यक्रम पुढील सुरळीत पार पडत आहे. चालेल. बघा, खूप खूप उत्साह आहे लोकांमध्ये. अजून विविध क्षेत्रातील लोकांचा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. एकदम मजेत आहे. कार्यक्रम जोरात झालेला आहे आजचा आणि जो उत्साह होता तो पाण्यामुळे थोडा हे झालेला आहे. अच्छा, असं ऐकलंय की दरवर्षी पाऊस येतो रथाच्या दिवशी? हो, येतोच. एकदा तरी एक टायमाला तरी पाऊस पडतोच. या वर्षी 150 वर्ष झाले, काही विशेष आयोजन? विशेष लाइटिंग वगैरे आहे, तसं सोंग वगैरे असतात, घोड्यांचं असतात, लेझिम पथक सर्व. तुम्ही रथ ओढता का? मग ओढला ना, पहिल्या स्टार्टिंगलाच जिथून निघाला त्या ठिकाणी. पण या वयात थोडं रथ ओढायला प्रॉब्लेम येतात रस्त्यात. ठीक आहे. बघा, वयस्कर व्यक्तींना थोडं रथ ओढायला प्रॉब्लेम येतात, पण तरी ते प्रयत्न करतात. तर खूप चांगलं असं आध्यात्मिक वातावरण आहे. तर बघा, पिंपराळा रथोत्सव 150 वर्ष आहे, एवढं आध्यात्मिक भावपूर्ण वातावरण आहे. तर काही ज्येष्ठ जे मंडळी आपली मुंबईहून रथ बघायला आली आहे, तर कसं वाटतं तुम्हाला अनुभव? एकदम अनुभव म्हणजे जसं काही असं वाटतं की साक्षात पंढरपूरच इथे प्रति पंढरपूर उत्पन्न झालेलं आहे असं वाटतंय आम्हाला. तर साक्षात प्रति पंढरपूर आहे असं वाटतं. बघा, मुंबई आणि पिंपराळ्यात काय फरक वाटतो? भरपूर म्हणजे गावाचं कल्चर वेगळं आणि मुंबईचं कल्चर वेगळं आहे. गावाकडे जे असतं ना ते नैसर्गिक कल्चर आहे आणि मुंबईकडे कल्चर आहे ना ते म्हणजे कसं धावपळीचं जीवन. त्याच्यामुळे त्याच्यात काही एवढं माणसाला की देव काय आहे हे लवकर कळत नाही. इथे आल्यानंतर असं वाटतं की नाही बा खरोखर आपण गावाकडे आलेलो आहे. बघा, आपण सो कॉल्ड मटेरियलिस्टिक सक्सेस वगैरे म्हणतो, धावपळचं आयुष्य आहे. तर काकांनी एकदम छान सांगितलं की जो खरा भारत आहे तो गावांकडेच राहतो. इकडे अध्यात्म आहे, इकडे माणुसकी आहे, इकडे परंपरा आहे, तिकडे विश्वास आहे आणि सगळ्यात म्हटलं म्हणजे इकडचा जो माहोल आहे तो आपुलकीचा आहे. तर मित्र बघू शकता, काका नांदेडून आले, एवढ्या दूरून आले फक्त रथ बघायला. काय सांगाल काका? काय आषाढी निमित्त चांगलं आहे, एकादशी निमित्त, त्याच्यामुळे बघायला आलो मी. पहिल्यांदा आले घरात बघायला? नाही, 4-5 वर्षापासून होतो. 4-5 वर्षापासून बघा.
इथं राहतो त्याच्यामुळे मग चला. इथेच राहतो तुम्ही नांदेड नांदेडचे आहे ना पण इथं राहतो. नांदेडचे पण इथे राहता. काय आठवण आहे काही राहत ओढता की नाही? नाही तसं काय का बरं? बघायला येतो ओढत जाण्यात पब्लिक राहते ना त्याच्यामुळे काय बघणार आहे. हा एक लहान चिमुकला आपल्याला सापडलाय, तर काय वाटतंय कसं 150 वर्ष झाले रथाला, काय वाटतं? चांगलंय. रथ ओढला का? मजा आली का? हो आली ना. किती प्रसाद खाल्ला? मी काय एकच साबुदाणे खाल्ले. काय सांगणार अजून रथाबद्दलची काही आठवण आहे? पिछली बार अपना रथ गिर गया था. अरे बघा, मागच्या वेळेस आपला रथ पडला होता, ती आठवण सगळ्यांच्या लोकांच्या मनात आहे. तर खूप चांगलं, थँक्यू. म्हणा जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. पिंपराळा रथोत्सवाचे जे हे आपण बघतोय तर ठिकठिकाणी फराळ वगैरे वाटप होते, तर असंच एक फराळ वाटप. तर मयूर भाऊ आपल्या सोबत आहे. तर मयूर भाऊ काय सांगाल? आज पिंपराळा रथोत्सव प्रति पंढरपूर समर्थ जाणाऱ्या पिंपराळा रथोत्सवास 150 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत व अगदी उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण पिंपराळा गावात नव्हे तर पूर्ण जळगाव शहरात या ठिकाणी आहे. व त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी जो फराळ वाटपाचा कार्यक्रम करत असतो तो फराळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही करतोय. किती साबुदाणे वाटतो तुम्ही? आम्ही दरवर्षी जवळजवळ 1.25 क्विंटलच्या आसपास साबुदाणे वाटतो. बघा 1.25 क्विंटलचं साबुदाणा वाटप करता. अजून दुसरे मेंबर आहे, त्यांनाही आपण थोडं बोलायला लावू. काय वाटतं बापूसाहेब? अतिशय महत्वाचं असं काम या कापसे परिवारामार्फत या ठिकाणी दरवर्षी रथाला केलं जातं. या ठिकाणी लेझिम मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, त्याचप्रमाणे आलेले सर्व भाविक व पिंपराळा नगरवासीय आपल्या कष्टभंजनवीर हनुमान मंदिरात जाऊन प्रसाद घेतात आणि हा खूप महत्वाचं कार्य या ठिकाणी होत असतं आणि दरवर्षी असंच होत राहील यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. भंडारा वगैरे सगळं उडावला, सगळं व्यवस्थित पार केलं. रथाचं पण स्वागत व्यवस्थित केलं, भजन मंडळीचं पण स्वागत व्यवस्थित केलं. सगळ्या आनंदानं झालं. या दहांनी खूप महत्वाचा मुद्दा सांगितलाय की विविध ठिकाणी म्हणजे गावाची आपुलकी एवढी चांगली आहे, एवढं एकात्मता आहे की विविध ठिकाणी रथाचं स्वागत होतं, विविध ठिकाणी रथासोबत येणाऱ्या दिंडींचं स्वागत होतं. तो खूप सुंदर असा आध्यात्मिक माहोल असतो. मी अभिमान मानतो की मी आपला प्रति पंढरपूर पिंपळा आपल्याला एक स्वागत करत आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की मी पिंपळ्यामध्ये आलो आणि या ठिकाणी रथ माझ्या समोर मला बघायला मिळाला आणि 150 वर जाय समोर तो समजतोय आणि आपण बघू शकतो या ठिकाणी सगळेजण आणि आम्ही आपल्या घराजवळ स्वागत करतोय. तुम्ही बघू शकता प्रत्येकाचं रथाचं लेझिम पथक, भवानी मित्रमंडळ आणि आपलं जय हिंद मित्रमंडळ यांच्याकडून सगळ्यात चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आलेलं आहे. बघताय आनंदाचा माहोल आहे. बघू शकता केवढा उत्साह आहे लहान पोरांमध्ये. बघा लहान पोरं इकडे आलोय आपण. रथ कसा ओढतात ते बघू. काय वाटतं रथ ओढताना? काय वाटतं तुम्हाला? एकदम भारी वाटतं. मजा येते का? एकदम जो पाऊस यायला पाहिजे. 150 वर्षाची परंपरा आहे आमचं पिंपराळा वासीय. खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात आज 150 वर्ष आम्ही पूर्ण करीत आहोत. त्याचा आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि आनंदामध्ये आमचे पिंपराळा वासीय खऱ्या अर्थाने आज संपूर्ण समाज घटकातील सर्व परिवार या उत्सवात खऱ्या अर्थाने सहभागी आहे. याचाही आम्हाला आनंद आहे आणि मागील 25 वर्षापासून आमचं छत्रपती शिवाजी महाराज संस्थानचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थाने मनोभावे हे चहा वाटपाचा कार्यक्रम खूप मेहनत घेऊन आज या वारकरी संप्रदाय असेल, पिंपराळा उपनगर सर्व नागरिक असतील, सर्व पदाधिकारी या चहा वाटपाचा कार्यक्रम मागील 25 वर्षापासून आनंदाने करीत आहेत. दा तुम्ही सांगाल लेझिम खेळाय, तुम्ही लेझिम खूप सुंदर खेळतात, आम्ही काही व्हिडिओज मध्ये बघितलं. लेझिम खेळायचा अनुभव कसा असतो? साहेब तुम्हाला सांगतो, लेझिम खेळायचा आनंद हा अप्रतिम असतो. एकदा जो लेझिम मध्ये उतरला तो इथून ज्या उतरला तुम्ही शेवटपर्यंत त्याला वाटत नाही की लेझिम सोडावी. इथे उपस्थित प्रत्येक माणसाच्या अंगात जसे ढोल ताशांचे गजर सामील होतात तसा प्रत्येक अंगात थरकाप होतो किंवा आपण लेझिम खेळावी बा. आणि राहिला या वर्षी जो 150 वर्ष आमच्या पिंपराळावासीयांच्या रथाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. आमचे पिंपराळावासी किंवा जे गोर गरीब समाज इतर सगळे जे लोक आहेत यांना प्रति पंढरपूर म्हणून जो आपल्या पिंपराळा सर्वांना अनुभवतो आणि हा जो अप्रतिम सोहळा जो आहे या 150 वर्षाव्याचा हा आज तुम्ही अनुभवाल लोकांतून, जनतेतून, जनभावनेतून. तसाच तुम्हीही जाऊन समजा या जनसागरामध्ये हा जो जनसागर लोटला आहे 150 वर्षाव्याचा
जो लोकांना याचा आनंद आहे सगळ्यांना तो खूप अप्रतिम आहे. रथ बघायला या दरवर्षी असं ते सांगतात आणि खूप सुंदर अशा रीतीने लेझिम खेळतात. दिवसभर न थकता ते लेझिम खेळत असतात. तर ज्या ज्या परंपरा आहेत महाराष्ट्रातल्या ते सगळ्या जपण्याचा आपण प्रयत्न करतोय या माध्यमातून. एकदम भारी वाटतंय आम्हाला, एकदम परंपरा एकदम भारी वाटते आम्हाला. आमचे पुढे लेझिम पथक वगैरे सगळं फिरतंय, वारकरी पण फिरताय आणि एकदम पिंपळा म्हणजे डायरेक्ट जय हरी विठ्ठल विठ्ठल. आणि काय रथ ओढता का सगळेजण? हो रथ ओढतो, एकदम उत्साहाने रथ ओढतो. दरवर्षी आम्ही डायरेक्ट सुट्टी घेतो व्यवस्थित एकदम मस्त. आणि जुनी परंपरा आहे, गावाची परंपरा आहे, एकदम एन्जॉय आणि रथ ओढायला एकदम काहीतरी शक्य येते. तुम्ही काय एकदम भारी उत्साह वाटतंय, एकदम मजेत चालू आहे, एकदम मजा येते. पाणीमध्ये रथ ओढायला एकदम भारी वाटतंय. कोण बोलतो? पिंपळाचं वातावरण एकदम आपलं 150 वर्षाची परंपरा आहे पिंपळा गावातली. आपलं जळगाव शहरातलं उपनगर पिंपळा म्हणजे उपनगर परिसर आहे. जानकाईचा जय घोष घेऊन आपला रथ उत्सव नेहमी सुरुवात होत आहे. जानकाई की जय. तुम्ही काय अनुभव सांगा रथ बद्दलचा? आपल्या रथाला 150 वर्ष झालेले आहे आणि रथाची परंपरा ही आपल्या गावातून पिंपळातून एकदम सर्व समाजाचे लोक येतात. कोणाचा येतात, राजकारणाचा काही विषय नसतो, सर्व राजकारणी येतात जोडे बाहेर काढून येतात. बघा हे खूप महत्वाचं आहे. भारतात राजकारण म्हटलं की भरपूर सारे विषय असतात, पण इथे जे लोक येतात ना सगळे राजकीय जोडे बाजूला काढून येतात, सगळे मतभेद विसरून येतात, अध्यात्माचा आनंद घ्यायला येतात. गावाचा एक उत्साह आहे, तो जत्रा आहे आपला, साध्या भाषेत म्हणायचा एक विषय असतो आणि सर्व समाज सर्व समावेशक आहे तिच्यात. आठवणी तर अगणित आहेत. या आषाढी एकादशीच्या पिंपळामध्ये जे प्रति पंढरपूर स्थापन होतं, इथं प्रत्येक जो भाविक येतो तो मनापासून व सर्व गोष्टींचा विचार विनिमय न करता सर्व परीनं एकत्र येतात, सर्व गावाले एकत्र येतात व सगळे मिळून हा एक सण खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरा करतात. तुम्ही काय सांगाल का? आपल्या रथाला 150 वर्षाची परंपरा आहे. याच्या अगोदर 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आपल्या विठ्ठलाचं. 1 महिना अगोदर सगळी तयारी चालू असते. अतुल भाऊ आहे, विजुदा आहे, तर काय सांगाल? 150 वर्ष झाले तर काय सांगाल तुम्ही? आज पिंपळा गावकऱ्यांना भरपूर आनंद होतोय. 150 वर्ष पूर्ण झाले आपल्या रथाला आणि हा उत्साह एकदम जोरात आहे आणि पाऊस पण चांगला चालू आहे आणि उत्साहात सगळं आनंदी आपले सोंग आहेत गावाचे आणि ढोल ताशे मंडळी आहे, सर्व आनंदाने रथ ओढला जातोय. काही आठवण रथाबद्दलची? रथ ओढता का तुम्ही? रथ आम्ही लहानपणात रथ ओढायचो, आता पण ओढतो. आता मी तेच काम करताय. पिंपळ्याची सुंदरता आहे, सगळे एकजुट दिसते, अध्यात्माचा आनंद आहे. प्रति पंढरपूर म्हणून पिंपळाला ओळखलं जातं. असंच तुम्ही स्टेट येऊन राहा शेवटपर्यंत बघा. अजून विविध लोकांचे आपण रिॲक्शन त्याच्यावर घेऊन येऊ. सीबी जे चालक आहे आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊ. आपण प्रयत्न करतोय की सगळ्यांचा अनुभव जाणून घ्यायचा, जास्तीत जास्त लोकांना आपण कव्हर करतोय. तर काय वाटतं का 150 वर्ष झाले? आनंद वाटतोय की आम्हालाही या वर्षी म्हणजे गेल्या वर्षापासून आम्हाला 2017 पासून आम्ही रथाच्या सेवेसाठी नगरपालिकेकडनं आहोत आणि 2 वर्ष झाले. गेल्या वर्षी जो हादसा झाला होता की रथ कॉन्क्रीट रोडावरनं सरकला होता, त्यासाठी आम्हाला प्रशासनाकडनं जबाबदारी देण्यात आली की रथाच्या सुरक्षतेसाठी आणि भाविकांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही त्या ठिकाणी थांबावं आणि आम्ही अख्खा दिवस. बरोबर, बघा सगळ्या पैलूंचा विचार केलाय. मागच्या वर्षी रथ थोडा गटारीत हे गेला होता तर जेसीबी लागलं होतं या ठिकाणी, तर मग आधीच प्रशासनाने जबाबदारी घेतली. तुम्ही काय सांगाल का? 2 वर्ष झाला आता कंटिन्यू ड्युटी चालू इथे. रथ ओढलाय का तुम्ही? ओढलाय. प्रसाद खाल्लाय का पंजरीचा? नक्कीच खाल्लाय. कसा लागतो? खूपच छान. अच्छा, कसं वाटतंय मग पिंपळाचा ओव्हरऑल जो अनुभव आहे कसं वाटतंय? एक भक्तिमय वातावरण झाल्यासारखं वाटतं आणि एक असं वाटतं की आम्ही पंढरपुरात फिरतोय. खूप सुंदर अशी भावना आहे. लोक म्हणतात की पंढरपूरला जायची ज्यांना जाऊ शकत नाही ते पिंपळाला देऊ शकतात. वर्ष झाले रथोत्सवाला, कसं वाटतंय? बोला मुझे हिंदी में बताओ. 150 साल हो गए रथ को, तो कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है.
तो पहले कहाँ से आए हो? कहाँ से आए? राजस्थान से। अरे कंटेंट राजस्थान से आए हैं, मुंबई से लोग आए हैं, राजस्थान से हैं, नांदेड़ में। तो कैसा लग रहा है? राजस्थान में ऐसा कुछ होता है? नहीं, ऐसा नहीं होता। नहीं होता। नहीं होता। अच्छा, तो आप स्टूडेंट हो? हाँ, कौन से? बीकॉम के। अच्छा, तो कैसा पूरा माहौल कैसा लग रहा है सब? बहुत मस्त है। युवक आहेत ते त्या युवकांना आपण जाणून घेऊ. 150 वर्ष झाले, कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर एक नंबर वाटतंय. किती वर्षापासून तुम्ही रथ बघायला येतात? झाले 5-6 वर्ष 5-6 वर्ष झाले. लहानपणापासून इकडंच आहे. लहानपणापासून इकडेच आहे. तर या वर्षी काही विशेष काय वाटलं तुम्हाला? नाही भारी आम्ही आले इथं रथ लागला इथं बाकी काय बस एकदम चांगलं वाटलं. चांगलं वाटतंय. तर काय काही आठवण रथोत्सवाची? पहिले जसं व्हायचं तसं काही नाही, यावर्षी एकदम नवीन आहे. अच्छा, मग नवीन आहे तर चांगलं आहे की आधीचाच रथ चांगला होता? आताचा चांगला आहे. आताचा चांगला आहे. चालेल चालेल. वाटतंय भाऊ, चांगलं वाटतंय. फक्त चांगलं वाटतं का हा भाऊ, की भरपूर चांगलं वाटतंय? भरपूर चांगलं वाटतंय. काय 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 खाल्लं मग? मी ना खरं सांग. गैर काही खाल्लं. उपवास नव्हता का? हा, उपवास नव्हता तुझा? उपास होता ना. उपास तरी गैर काही कसं काय खाल्लं? उपासच खाल्लं भाऊ. मग उपासच खाल्लं. काय काय खाल्लं? सब्या खाल्लं. सब्या दरवर्षी का बघा एवढे चांगले लहान लहान मुलं आहेत. कितवीत जातो तू? 8वी कोणत्या शाळेत? सरस्वती. सरस्वती. मग काय रथ ओढायला नाही गेला का? ओढून आलते पहिले. पहिलं जोडून आलो होतो. मग आता काय कसं वाटतं बा तुला? काय काय विकत घेतलं का? काही खेळण्या वगैरे घेतले का? मी लहान मी राहिला खेळणे घ्यायला. अच्छा, म्हणजे तू मोठा झालाय असं. लहान नाही राहिला खेळणे. बघा केवढं भारताचं भविष्य एकदम उज्ज्वल हातात आहे. तर एवढे मॅच्युअर आपल्याला पोरं भेटतायत. ते तुम्हाला एकदम छान कार्यक्रम आहे आणि आपला पारंपरिक जुना कार्यक्रम आहे. एकदम मस्त आयोजन एकदम मस्त केलेलं आहे. एकदम मजेत आहे, आनंदात आहे. अच्छा, काही रथोत्सवाची काही आठवण? मग दरवर्षी आठवण येते की रथ कधी येणार आहे. अच्छा, म्हणजे दरवर्षी बघा एवढी उत्सुकता असते लोकांमध्ये म्हणत राहतो रथाची की रथ कधी येणार आहे, आपल्या घरी पाहुणे कधी येणार आहे, फराळ वगैरे कधी द्यायचा पाहुण्यांना. तुमच्यासारखे मोठे लोकांचे ते लागतील. काही रथोत्सवाची आठवण सांगाल तुम्ही? सांगाल का? बस तेच सांगणार आहे. काही आठवण लहानपणी तुम्ही रथ ओढायला जायचे का? जात होतो. अच्छा, जळगावचा पण आणि पिंपराळाचा पण दोघं रथ पाहायला जात होते. हो. अच्छा, तर या वर्षीचा माहोल कसा आहे? चांगला आहे आजचा माहोल. एकदम मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी आहे यावर्षी आणि खूप चांगलं हे केलेलं आहे किंवा डेकोरेशन वगैरे चांगले केलेले आहे. बरोबर. हो, ते महत्वाचं आहे की बा इथे लोक खूप प्रसाद खाल्ला का? प्रसाद खाल्ला? प्रसाद तर आम्ही खाल्ला बा पहिले. आमचे माणसं रथावर बसले असल्यामुळे आम्हाला रथाचा प्रसाद पटकन भेटतो. खूप आनंदोत्सव आहे, उत्साह आहे लोकांमध्ये. सगळेजण खुश आहेत. स्टेट खूप गर्दी आहे. मागच्या वर्षापेक्षा यावर्षी खूप गर्दी आहे आणि चांगलं आहे. कार्यक्रम वगैरे चांगले चालू आहे. चालेल. थँक्यू थँक्यू मॅडम. आम्ही 25 वर्षापासून या यात्रेला येत असतो आणि खूप चांगला सोहळा आहे. आज यातून आले तुम्ही? जळगाव इथेच राहतो. 150 वर्ष पूर्ण झाले. त्याच्याबद्दल आज खूप काय लाइटिंगची व्यवस्था छान केलेला होता प्रोग्राम. तुम्ही काही सांगाल? आम्ही पण 150 वर्ष पूर्ण झाले म्हणून 40 गावून खास इथे आलो बघा 40 गावचे लोक पण आहेत. आपल्याला मुंबईचे लोक भेटले, नांदेडचे भेटले, 40 गावकर पण भेटले. तर काय 40 गाव आणि पिंपराळ्यात काही फरक? छान आहे. रथ चांगला आहे यावर्षीचा. यावर्षीचा रथ चांगला आहे, पण दरवर्षी रथ तोच असतो. दरवर्षी मी येतच इथे. पहिल्यांदाच आलो यावेळेस. म्हटलं की यावर्षीचा चांगला आहे. यावर्षी 150 वर्ष रथाला झालेत. तर विशेष असं आयोजन आहे.